नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना आपल्याला माहित असेल, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून आता महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची अनुदानित रक्कम आर्थिक मदत थेट DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। आता मित्रांनो, काही दिवसापासून हे फॉर्म जे ते व्हेरीफाय व्हायला लागलेले आहेत। भरपूर लाभार्थी, भरपूर महिला याच्यामध्ये आता पात्र झालेले आहेत। परंतु मित्रांनो, ज्या काही महिला अजून सुद्धा फॉर्म भरायच्या राहिल्या असतील तर अशा महिलांसाठी मोठी अडचण झालेली होती, कारण की शासनामार्फत जो नारी शक्ती ॲप जो आहे तो सुरू करण्यात आला होता, हा ॲप काही दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे। म्हणजे त्याच्यावरती मित्रांनो नवीन रजिस्ट्रेशन जर करायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला नो न्यू फॉर्म सबमिटेड असा मेसेज जो येतो येत आहे। म्हणजे नवीन फॉर्म जे येते त्या ठिकाणी भरले जात नाहीयेत, नवीन रजिस्ट्रेशन होत नाहीये। तर त्यालाच पर्याय म्हणून शासनाकडून आता कॉम्प्युटरवरती ऑनलाईन वेबसाईट जी आहे ती सुरू केलेली आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं, परंतु ही वेबसाईट सुद्धा मित्रांनो काही दिवसापासून बंद होती। ही वेबसाईट डेव्हलप करण्याचं काम शासनाकडून सुरू होतं। आता मित्रांनो, शासनाकडून या वेबसाईटला पूर्णतः ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। याच्यावरती नवीन फॉर्म जे आता रजिस्टर होऊ लागलेले आहेत। तर हे फॉर्म आपल्याला घर बसल्या सुद्धा भरता येणार आहेत। तर हे फॉर्म आपल्याला कसे भरायचे आहेत, जे लाभार्थी अद्याप ही फॉर्म भरायचे राहिले असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे, तर याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही फॉर्म कसा भरू शकता याची सविस्तर डिटेल आता तुम्हाला या ठिकाणी पुढे मी सांगणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला स्क्रीनवरती यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता आपल्या कॉम्प्युटरची स्क्रीन मी या ठिकाणी ओपन केलेली आहे। कॉम्प्युटरची स्क्रीन ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली पाहायला मिळेल। वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक जरी केलं डायरेक्ट या वेबसाईटवरती तुम्ही येचाल। तर या ठिकाणी मित्रांनो वेबसाईट आपण ओपन केलेली आहे। खाली पेज पाहू शकता, महिला व बालविकास विभाग, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर ही वेबसाईट जी ओपन झालेली आहे, होम पेज आपल्या पुढे समोर आहे। याच्यामध्ये आपल्याला वर निळा जो बार दिसत आहे, याच्यामध्ये वेगवेगळे टॅब आपल्याला पाहायला मिळतील। याच्यामध्ये होम आहे, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, स्कीम, ॲप्लिकेशन मेड, प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉगआउट अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण प्रोफाईल जी आता आपल्या पुढे ओपन झालेली पाहायला मिळेल। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात जी करायची आहे त्याचा टॅब आहे हा 2 नंबरचा। या 2 नंबरच्या टॅबवरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। आता फॉर्म भरताना सुरुवातीला आपलं आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे। सुरुवातीलाच आपला आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे। तर आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो आपण या ठिकाणी टाईप करतोय। तर या ठिकाणी मित्रांनो आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो टाईप केलेला आहे। आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो खाली कॅप्चा येईल, हा कॅप्चा जो आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर कॅप्चा पण भरून या ठिकाणी आपण लगेच घ्यायचा आहे। कॅप्चा व्यवस्थित भरून घ्या। कॅप्चा भरून झाल्यानंतर आपल्याला व्हॅलिड आधार याच्यावर टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, व्हॅलिड आधारवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो ओपन झालेला पाहायला मिळेल। आता हा मित्रांनो फॉर्म या ठिकाणून आता पूर्ण भरायला सुरुवात करायची आहे। कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, काय प्रोसेस असणार आहे, थोडासा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर मित्रांनो सुरुवातीला आता या ठिकाणी पाहू शकता, वुमन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश। सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपला फॉर्म जो आहे तो इंग्लिशमध्ये आपल्याला भरायचा आहे। जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपला फॉर्म इंग्लिशमध्ये वर जावा, जेणेकरून पुढे भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये। तर या ठिकाणी मित्रांनो इंग्लिशमध्ये आपलं सुरुवातीला नाव जे ते टाकायचं आहे। महिलाचं संपूर्ण नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीने आधार कार्डवरती नाव असेल, स्पेलिंग असेल त्याच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ते संपूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे। तर संपूर्ण नाव या ठिकाणी टॅप झाल्यानंतर खाली या, खाली मित्रांनो फादर हजबंड नेम। आता या ठिकाणी जर मुली असतील तर त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल, आणि जर विवाहित लग्न झालेल्या महिला असतील तर त्यांचं हजबंड नेम, मिस्टरांचं नाव या ठिकाणी येणार आहे। तर त्यांचं सुद्धा संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे। त्याच्यानंतर खाली या, खाली आले की आपल्याला मिडल नेम ऑफ वुमन म्हणजेच महिलाचं पूर्वीचं नाव जे होतं लग्नाअगोदरचं नाव ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे। सेम प्रोसेस मित्रांनो ज्या पद्धतीने नारी शक्ती ॲपमध्ये जी प्रोसेस होती तीच प्रोसेस आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची आहे। थोडेफार काही चेंजेस असतील ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। त्याच्यानंतर खाली यायचं, खाली पाहू शकता मॅरिटल स्टेटस या ठिकाणी सांगितलेलं आहे, वैवाहिक स्थिती काय असेल। तर या ठिकाणी मॅरिड असेल, अनमॅरिड असेल, डिवोर्सर असेल, म्हणजेच विधवा,
अविवाहित, विवाहित अशा पद्धतीचे मित्रांनो ह्या टॅब जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। तर या टॅबमध्ये आपला जो असेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख जी आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे। तुमची जन्मतारीख जी आधार कार्डवरती असेल तीच मित्रांनो या ठिकाणी टाकून द्या। भरपूर महिलांची फसगत होत आहे की जे जन्माच्या दाखल्यावर असेल किंवा मतदान कार्डवरती असेल तर अशा वेगवेगळ्या जन्मतारखा यांच्यामध्ये त्या कन्फ्यूज होत आहेत, त्यांना समजत नाही की कोणती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे। तर इथं मित्रांनो आपल्या आधार कार्डवरती शासनाने सांगितलेलं आहे की आधार कार्डवरती जी जन्मतारीख असेल तीच आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। म्हणजे आधार कार्ड वरूनच आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल होणार आहे। त्याच्यामुळे आपल्या आधार कार्डवरती जी जन्मतारीख असेल तीच आपल्याला इथं भरायची आहे। जर ज्या महिलांची जन्मतारीख आधार कार्डवरती 65च्या पुढे असेल आणि जर जन्मतारखेच्या दाखल्यावरती 65च्या आतमधील 60, 58, 50 अशी जर असेल तर मित्रांनो तुमची ही जन्मतारीख जन्माच्या दाखल्यावरती किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची ग्राह्य धरली जाणार नाही। तुम्हाला आधार कार्डवरचीच जन्मतारीख या ठिकाणी भरावी लागणार आहे। जन्मतारखेचा विषय झाला। त्याच्यानंतर खाली विचारण्यात आलेलं आहे की आपला जन्म महाराष्ट्रात झालेला आहे का। तर महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर येस करायचा आहे, नसेल तर नो करायचा आहे। येस वरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता खाली पूर्ण फॉर्म जो आहे तो परत ओपन झालेला आहे। या ठिकाणी आता आपल्याला मित्रांनो बाकीची डिटेल भरायची आहे। तर बाकीच्या डिटेलमध्ये काय येते, सुरुवातीला येते आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांकचा संपूर्ण पत्ता, आपला ॲड्रेस जो आहे तो आपल्याला आधार कार्डवरती जो असेल तोच आपल्याला इथं भरायचा आहे। तर आधार कार्डवरचा जो आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे तो व्यवस्थित भरायचा आहे। संपूर्ण ॲड्रेस आपला व्यवस्थितरित्या भरा, आधार कार्डवरच्या ज्या पद्धतीने आहे तोच आपल्याला इथं भरायचा आहे। पुढे पिनकोड आहे, पिनकोड व्यवस्थितरित्या भरून घ्या। त्याच्यानंतर खाली मित्रांनो जिल्हा आहे, आपला जिल्हा व्यवस्थित भरून घ्या। त्याच्यानंतर पुढे तालुका आहे, तालुका मित्रांनो व्यवस्थित टाकून घ्या। गाव आहे, गावाचं नाव व्यवस्थित सिलेक्ट करून ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे। त्याच्यानंतर खाली या मित्रांनो खाली आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल असं देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता आपल्याला ज्या ठिकाणचा फॉर्म भरायचा आहे तर आपला तालुका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। हा मित्रांनो आपला फॉर्म जो आहे तो फलटण मधला असल्यामुळे आपण या ठिकाणी फलटण सिलेक्ट केलेला आहे। तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील हा काउन्सिलचा पूर्ण फॉर्म आपल्याला काउन्सिलचा पूर्ण टॅब व्यवस्थित चेक करूनच भरायचा आहे। तुम्ही ज्या तालुक्यातील असाल तो तालुका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिसत आहे मतदारसंघ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आपला जो मतदारसंघ असेल तो व्यवस्थित या संपूर्ण टॅब मधून व्यवस्थित शोधल्यानंतर तो व्यवस्थित मतदारसंघ आपलाच आहे का पहा आणि त्याच्यानंतर तो मतदारसंघ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। मतदारसंघ सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर मात्र नक्की चालूचा टाका, कारण की OTP ला किंवा इतर जे शासनाकडून येणारे अपडेट असतील, मेसेज असतील हे तुमच्या मोबाईलवरतीच कळणार आहे। त्याच्यामुळे मोबाईल नंबर देताना हा चालूचा द्या किंवा तुमच्या आधारला जो लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा। आधारला लिंक असावा अशी काही बंधनकारक करण्यात आलेले नाहीत, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही कोणताही मोबाईल नंबर द्या, फक्त तो मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे आणि तो जर आधारला कार्डला लिंक असेल तर तो सर्वोत्तम ठरेल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला पाहायचंय तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे का याबद्दलची विचारणा करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे। जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसं काही श्रवणबाळ असेल, निराधार योजना असेल, PM किसान असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करावे लागेल। परंतु येस केलं तर तुम्ही या योजनेमध्ये बसणार नाही। त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याकडे व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला जर कोणत्या प्रकारची पेन्शन वगैरे मिळत असेल तर त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। येस केलं तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी खाली त्या स्कीम बद्दलची सविस्तर डिटेल द्यावी लागेल। किती अमाउंट आपल्याला मिळते शासनाकडून त्याबद्दल सुद्धा सविस्तर डिटेल द्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच आपण या योजनेसाठी पात्र ठरत आहे का हे शासन पुढे ठरवणार आहे। परंतु ज्या महिला या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे। नो केल्यावरती पाहू शकता खालच्या टॅब आपल्या जे आहेत ते निघून जातील, म्हणजेच आपण या योजनेसाठी पात्र ठरलो जाणार आहे। आता जे यस करतील त्यांना मित्रांनो 1,500च्या आतमधील जर पेन्शन कोणती मिळत असेल, अनुदान मिळत असेल तर त्या या योजनेसाठी पात्र ठरतील। परंतु जर 1,500च्या पुढे 1,500 पर्यंत त्यांना जर अनुदान मिळत असेल तर त्या योजनेसाठी पात्र ठरत नाहीये, हे मात्र गोष्ट लक्षात ठेवा। आता मित्रांनो या ठिकाणी आपण लाभ मिळत असल्याबाबतचा टॅब क्लिअर केला। त्याच्यानंतर खाली आपल्याला ॲप्लिकंट बँक डिटेल, आता या ठिकाणी आपल्या बँकची डिटेल येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे, कारण की शासनाकडून जे अनुदान येणार आहे
हे संपूर्णतः बँकमध्ये डीबीटी मार्फत लिंक झालेल्या खात्यावरती येणार आहे। ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा। आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपण जे खातं देत आहोत हे आपल्या बँकेला, आपल्या डीबीटीला लिंक आहे का, आधार कार्ड लिंक आहे का, केवायसी झालेले आहे का, हे चेक करूनच तुम्ही या ठिकाणी खातं द्यायचं आहे, जेणेकरून अनुदान येण्याला कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो खाली या, चला आता पुढे या बँक बद्दलची सविस्तर डिटेल घेऊया। बँक मध्ये मित्रांनो पाहू शकता, सुरुवातीला बँकेचं फुल नाव आहे, बँकेचं आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। पुढे आपल्याला अकाउंट नंबर, होल्डर नेम दिलेला आहे, तर जे खातेधारक असतील, जे लाभार्थी असतील त्यांचा नाव या ठिकाणी आता संपूर्ण आपल्याला टाईप करावं लागणार आहे। नाव टाईप केल्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला बँक अकाउंट नंबर आहे, अकाउंट नंबर न चुकता आणि व्यवस्थितरित्या अकाउंट नंबर भरायचा आहे। 2-3 वेळा तुम्ही व्यवस्थितरित्या तो अकाउंट नंबर व्यवस्थित लिहिलाय का चेक करा, त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला जावा। त्याच्यानंतर पुढे या कन्फर्म साठी सुद्धा पुढे आपल्याला एक आणखी टॅब देण्यात आलेला आहे। नारी शक्ती ॲप मध्ये हा टॅब जो आहे तो देण्यात आलेला नव्हता, परंतु आता या ठिकाणी अकाउंट नंबर कन्फर्म करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं नवीन टॅब पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर खाली या, खाली आपल्याला आयएफसी कोड टाकायचा आहे। बँकेचा जो आपला आयएफसी कोड असेल तर त्यांनी व्यवस्थितरित्या बँकेचा आयएफसी कोड टाकून घ्या। आता मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना भरपूर लोकांना प्रॉब्लेम झालेला आहे, कारण की पूर्वीचा जो सातारा बँकेचा आयएफसी कोड होता हा IBKL 0485 SDC असा मित्रांनो जो जुना आयएफसी कोड होता तो आता चेंज होऊन SDCE 001160 असा मित्रांनो प्रत्येक ब्रांचनुसार वेगवेगळा कोड जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे। आता तुमच्या बँकेचा, तुमच्या आयएफसी कोड काय असेल हा व्यवस्थितरित्या भरायचा आहे। ज्या लाभार्थ्यांचे पूर्वीचे आयएफसी कोड आल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले होते, त्याच्यामुळे चालूचा आयएफसी कोड नक्की टाका, जेणेकरून पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर आयएफसी कोड झाला मित्रांनो। त्याच्यानंतर खाली या, खाली विचारलं आहे की आपलं खातं आधारला लिंक आहे का, तर ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितलं, आपल्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे। डीबीटी मार्फत पेमेंट येत असल्यामुळं आपलं त्या ठिकाणी केवायसी होणं, आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर नसेल तर बँकेत जाऊन बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही आपलं बँक खातं आधारला लिंक करून घ्यायचं आहे। तर ही झाली मित्रांनो संपूर्ण बँकची डिटेल। बँकची डिटेल झाल्यानंतर आता आपल्याला खाली शेवटचा मुद्दा येतोय, तो म्हणजे कागदपत्र अपलोडचा। आपलं सुरुवातीला आहे आधार कार्ड। आधार कार्ड मध्ये आपल्याला पाहू शकता फ्रंट साइड पुढची बाजू जी आहे ती अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर पुढे आधार कार्ड बॅक साइड, आधार कार्डची पाठीमागची बाजू म्हणजेच आपल्या पत्त्याची बाजू ह्या 2 नंबरच्या टॅब मध्ये आपल्याला अपलोड करायची आहे। त्याच्यानंतर खाली या, खाली मित्रांनो आपल्याला सांगितलेलं आहे रहिवाशी 15 वर्षाचा पुरावा जो आपल्याला जोडायचा आहे। त्याच्यामध्ये डोमेसाइल असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्याच्यानंतर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा 15 वर्षापूर्वीचं वोटर ID कार्ड असेल, तर यापैकी कोणताही पर्याय तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। तर ही झाली 2 नंबरची डॉक्युमेंट। त्याच्यानंतर पुढे या मित्रांनो, पुढे आपल्याला विचारलं आपल्या जवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का असं विचारण्यात आलेलं आहे। तर आपल्या जवळ जे रेशन कार्ड असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार। त्यासाठी येस किंवा नोच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे, असेल तर येस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्याला येस केल्यानंतर आपल्याला 2 टॅब ओपन झालेला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये मित्रांनो रेशन कार्डची फ्रंट बाजू आणि रेशन कार्डची बॅक बाजू म्हणजे पुढची बाजू आणि मागची बाजू अशा दोन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहेत। त्याच्यानंतर खाली या ॲप्लिकंट्स हमीपत्र। आता हमीपत्र मित्रांनो आपल्याला माहित असेल, जर आपल्याला हमीपत्र भेटलं नसेल तर हमीपत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। हमीपत्र शासनामार्फत दिलेलंच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। काही ठिकाणी फॉर्म पडताळणी करताना आपण ज्यावेळेस त्या फॉर्म पडताळणी टीम मध्ये होतो त्यावेळेस पाहायला मिळालं की भरपूर लोकांनी हाताने लिहून सुद्धा हमीपत्र अपलोड केलेली होती, तर ही हमीपत्र आपल्याला रिजेक्ट करावी लागली होती। तर तुम्ही ही चूक करू नका, तुमच्याजवळ हमीपत्र जे शासनाकडून देण्यात आलेलं आहे तेच असणं गरजेचं आहे, तेच हमीपत्र भरायचं आहे, त्याच्यावरतीच सही करायची आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। तर हमीपत्र अपलोड झालं आणि सर्वात शेवटी ॲप्लिकंट फोटो। आता या ठिकाणी आपल्या मित्रांनो फोटो अपलोड करायचा ऑप्शन आहे किंवा कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे। आपल्या जवळ जर वेब कॅमेरा असेल तर वेब कॅमेरावरून सुद्धा तुम्ही हा फोटो आपला अपलोड करू शकता। तर ही मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्मची डिटेल झाली, कागदपत्रासहित संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी मी सांगितली। तुम्हाला फॉर्म भरायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, घर बसल्या बिंदास फॉर्म भरा। शासनाकडून आता ही वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली आहे। तुमच्या घरामधील किंवा आपल्या जोडीदार मित्र मैत्रीण असतील त्यांचं जर अजून फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांना आपला व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून ते हा आपला व्हिडिओ पाहून घर बसल्या स्वतःचा सुद्धा फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकतील। त्याच्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण डिटेल झाल्यानंतर आपल्याला ऍक्सेप्ट डिक्लेरेशन करायचं आहे, हमीपत्र ऍक्सेप्ट करायचं आहे आणि सर्वात शेवटी सबमिट या टॅबवरती क्लिक करून आपला फॉर्म फायनली सबमिट